मिशन परिवर्तन अंतर्गत खामगाव शहरातील फूड कॅफे नामक दुकानावर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे। छापा मारून ही कारवाई करण्यात आली आणि कॅफेमध्ये आढळून आलेल्या 3 शालेय विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या विद्यार्थ्यांना समज देऊन त्यांना सोडून देण्यात आले, तर कॅफे मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। 30 मार्च रोजी सकाळी ही कारवाई करण्यात आली। या कारवाईमुळे शहरातील कॅफे चालकांचे दाबे दणाणले आहेत। 1 मार्च 2026 रोजी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी शहरातील सर्व कॅफे चालक आणि हॉटेल लॉज चालकांना ऑपरेशन मिशन परिवर्तन अंतर्गत सूचना दिली होती। त्यानुसार अनधिकृतरित्या गैरकृत्य थांबवण्याबद्दल सुचवले होते। या अंतर्गत पोलिसांना 30 मार्च रोजी गुप्त माहिती मिळाली आणि त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं। डिजिटल महाभूमीसाठी अनुप गवळी, खामगाव। सर, आज जी आपण कॅफेवर कारवाई केली आहे त्याबद्दल थोडी माहिती द्या। ऑपरेशन मिशन परिवर्तन अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर यांच्या आदेशानुसार आम्ही नेहमी व मागच्या महिन्यात देखील आम्ही आपल्या खामगाव शहरातील हॉटेल लॉजेस व कॅफे सेंटरला कलम 168 BNSS नुसार नोटीस इश्यू केल्या होत्या। त्या नोटीसमध्ये आम्ही त्यांना स्पष्ट निर्देश दिले होते की आपल्या हॉटेलवर असे कोणतेही गैरकृत्य जे बेकायदेशीर आहे ते करू नये। त्या अंतर्गत आम्हाला माहिती मिळाली की तिथे शाळेतले मुलं मुली नेऊन बसतात व तिथं ते गैरकायदेशीर कृत्य करतात। त्या अनुषंगाने आज आम्ही तिथं स्टाफसह त्या फूड स्टोरी कॅफे शेगाव रोड इथे आम्ही झडती घेतली असता 3 मुलं असभ्य वर्तन करताना मिळून आलेले आहेत। त्यानुसार हॉटेल मालक गौरव गावत्रे याच्या विरुद्ध आम्ही BNS भारतीय नागरिक संहिता अन्वये कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करीत आहोत व त्याच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई देखील करीत आहोत। माझं सर्व पालकांना देखील विनंती आहे की शाळा सुटल्यानंतर, कॉलेज सुटल्यानंतर आपले मुली घरी पोहोचतात की नाही, वेळेवर येतात की नाही याची खात्री करावी। व सर्व हॉटेल लॉजेस यांना माझी सूचना आहे की माननीय पोलीस अधीक्षक सर आहेत, अपर पोलीस अधीक्षक श्री लोढा सर आणि DYSP प्रदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस स्टेशन खामगाव शहर तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब व माननीय DYSP साहेब यांचे पथक तयार झालेले असून सर्व हॉटेल लॉजेसवर कॅफे सेंटरवर अशा कारवाया सुरू राहणार आहेत। तरी कृपया कोणीही अशी बेकायदेशीर कृत्य करू नये व नियमाचं पालन करावं।